नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किसान फर्स्ट ॲग्रो कन्सल्टिंग कंपनीमधून आपल्याला कृषीतज्ञ वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर नेहमी येत असतो. यापूर्वी पेरूची लागवड किफायतशीरपणे कशी करता येईल व प्रति एकरी उत्पादन जास्तीत जास्त कसं घेता येईल यासाठी कुठलं पीक घ्यावं हे पण सांगितलं. पेरू घेण्यासाठी मी सांगितलं कारण सध्याच्या काळामध्ये प्रति एकरी जास्तीत जास्त उत्पादन देणारं फळ पीक म्हणजे पेरू हे मोठ्या प्रमाणात उदयास आलेलं आपण पाहत आहोत. आणि यापूर्वीचा व्हिडिओ मी बनवला होता की पेरूची लागवड कुठल्या जमिनीमध्ये करावी जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कमी खर्चामध्ये घेता येईल. तर यावेळेस आपण पुढचा आणि फार महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे आणि तो म्हणजे की पेरू लागवड करत असताना कुठल्या पद्धतीच्या जातीची निवड करावी जेणेकरून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. आपली ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तर आपले थोर संत तुकोबा यांनी म्हटलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. याच पद्धतीनं आपण शुद्ध बीज निवडलं, चांगली व्हरायटी निवडली तर आपण पेरूचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीनं नफाही कमवू शकतो. त्यासाठी आपल्याला माहीत आहे की पेरूच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लागवड होणाऱ्या जाती म्हणजे लखनौ 49 किंवा सरदार ज्याला म्हटलं जातं ती व्हरायटी बऱ्यापैकी लागवड केली जात होती. त्याचा पेरूही आकाराने मोठा होता, परंतु प्रति एकरी उत्पादन देण्यामध्ये सेटिंगमध्ये त्याच्या बऱ्याचशा अडचणी होत होत्या. त्यामुळं ती व्हरायटी हळूहळू पाठीमागे पडली. त्याच्यानंतर VNR ही एक जात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी लागवड केली होती, परंतु त्याचंही काय झालं की रोपाची किंमत साधारणपणे 150 ते पावणे 200 रुपये असल्यामुळं प्रति एकरी लागवड खर्च मोठ्या प्रमाणात येत असल्यानं शेतकऱ्यांना थोडंसं डोईजड त्याचा खर्च वाटत असल्यामुळं ती व्हरायटी थोडंसं पाठीमागे पडताना आपण पाहत आहोत. दुसरं म्हणजे त्या VNR ह्या व्हरायटीबद्दल बोलायचं झालं तर VNR व्हरायटीला पेरूला सेटिंगला थोड्याशा अडचणी निर्माण होतात. त्यामुळं आपल्याला फलधारणा करून जास्तीत जास्त फळं धरण्यासाठी अडचण येते. त्यामुळं ती व्हरायटी थोडंसं लागवडीसाठी योग्य नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर रेड डायमंड ही एक व्हरायटी सध्या फार मोठ्या प्रमाणात लागवड होण्याचं उत्सुक शेतकरी दिसत आहेत आपल्याला. कारण ते आतून जर पेरूचा गर बघितला तर एकदम लाल बुंद असा दिसत आहे. त्यामुळं थोडंसं ग्राहक वर्ग त्या व्हरायटीकडं आकर्षक होताना आपण पाहत आहोत. परंतु त्याचीही रोपाची एकरी किंमत लागवड करायचं जर झालं तर रोपाची किंमत जास्त असल्यामुळं एकरी खर्च वाढतोय. पुढील एक व्हरायटी आहे ती म्हणजे की ज्या पेरूच्या जातीने सध्या हंगामा माजवला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. सध्या तैवान पिंक ही व्हरायटी ही पेरूची जात मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करत आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण तैवान पिंक या पेरूच्या जातीची जर आपण रोपांची लागवड केली तर साधारणपणे आपण विश्वास बसणार नाही, पण साधारणपणे 9 ते 10 महिन्यामध्ये या पेरूची आपण बहार धरू शकतो आणि साधारणपणे तिथून 5 ते 6 महिन्यामध्ये त्याचं हार्वेस्टिंग होतं. याचाच अर्थ की 12 ते 13 महिन्यामध्ये पहिला तोडा होतो हे सांगण्यास मला फार आनंद होतोय. कारण कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त जर नफा मिळत असेल तर शेतकऱ्याला त्याचा फारच फायदा होताना दिसत आहे. आपण पाहतो की बऱ्याच वेळा काय होतं की एखादं पीक मार्केटमध्ये येतं, शेतकरी मग काय होतं आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक, ॲग्रोन पेपर यामुळं लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत त्याची बातमी पसरायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळं एखाद्या पिकामधून जर जास्त नफा मिळत असेल तर बरेचसे शेतकरी तिकडं आपला मोर्चा वळवतात आणि होतं काय की लागवडी वाढल्या की आपल्याला माहीत आहे डिमांड आणि सप्लाय ह्याचा रेशो बिघडला तर मग दर पडतात आणि शेतकऱ्याला नाहक
आर्थिक तोटा होतो. त्यामुळं कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तर हे पहा की तैवान पिंक ही व्हरायटी आहे. साधारणपणे मागच्या नोव्हेंबरमध्ये याची लागवड केलेली आहे. याची लागवड साधारणपणे 2 ओळीतील अंतर 7 फूट व 2 रोपातील अंतर 5 फूट अशा पद्धतीने याची लागवड केलेली आहे. त्यामुळं एकरी रोपाची संख्या ही साधारणपणे 1000पेक्षा जास्त, साधारणपणे 1200-1250पर्यंत बसून आपण त्याच्यापासून जास्त जास्त उत्पादन घेऊ शकतो. हे पहा की साधारण आता वर्ष व्हायचं आहे तरी पण आपण हे पाहू शकतो की याला मोठ्या प्रमाणात पेरू लागवड केलेली आहे. फोम, कॅरीबॅग याचाही वापर केलेला आहे. त्यामुळं फळाची गुणवत्ता एकदम चांगल्या पद्धतीने येत आहे. याचा हलकासा एक पहिला तोडाही झालेला आहे. त्यामुळं आपण पाहू शकतो की एवढं पेरूचं सेटिंग असतानासुद्धा झाडाची वाढ एकदम अजूनही चालूच आहे. त्यामुळं आपण पाहू शकतो की सुरुवातीचं जे उत्पन्न आहे ते आपण लवकर धरतो. त्यामुळं आपला कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळं मी आपल्या सर्वांना आवाहन करीन की आपणसुद्धा आपल्या बागेमध्ये आपल्या शेतामध्ये पेरू बागेची लागवड करायची असेल तर मी शिफारस करीन की आपणसुद्धा तैवान पिंक या जातीची निवड करावी, त्याची लागवड करावी व आपण कमी कालावधीमध्ये जास्त जास्त उत्पन्न घ्यावं. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही पिकाच्या दरामध्ये चढ उतार राहतात. आपण आज साधारणपणे मार्केटला पाहत आहोत की 60 ते 100 रुपये याचा रेट आहे आणि याचं साधारणपणे 20 ते 25 टनापर्यंत, काही शेतकरी 30 टनापर्यंत सुद्धा एकरी उत्पादनास गेलेले आहेत. त्यामुळं आणि रेट जर पाहिला तर 60 ते 100 रुपये आहे. यावरूनच आपण अंदाज लावू शकता की एकरी पेरूच्या बागेपासून आपण मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतो. त्यासाठी मी आपणा सर्वांना आवाहन करीन की आपणसुद्धा तैवान पिंक या जातीची निवड करावी व आपल्या पेरूच्या बागेतून जास्त जास्त नफा कमवावा. आपल्याला वेळोवेळी जर काय माहिती हवी असेल तर किसान फर्स्ट म्हणजेच शेतकरी अगोदर असंच कंपनीचं ब्रीदवाक्य आहे. किसान फर्स्ट ॲग्रो कन्सल्टिंग कंपनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत राहील. आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता 10 ते 6 या वेळेमध्ये. माझा मोबाईल नंबर आहे 9657714628. मी आपणास योग्य ते मार्गदर्शन करीन. धन्यवाद.